नटुनी बळसारे वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय लढत जा थांबायचं नाय एक कप कॉफी प्यायची चहा प्यायचा मला कोणी नकोय मला माझ्यासाठी वेळ देणं गरजेचं आणि ती एक कपाची कॉफी किंवा चहा मला वर्षभर पुढे एवढी येणार होती आणि ते मी करणं गरजेचं म्हणून माझ्या घरातला छोटासा कोपरा मला हवा वासावा आणि त्या क्षणाला मला मी हवी मला नको नंतर काही म्हणणं नाही. या नवीन पिढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना हे प्रशिक्षण करणं की तुम्ही लग्न करताय म्हणजे काय करताय, त्याची जबाबदारी काय आहे. मग तुम्हाला पॅकेज चांगलं आहे हो, पण ते पॅकेजचं उपभोग घेणं पण गरजेचं आहे आणि तिचे विचार काय आहे किंवा विचारांचा तिचा दर्जा काय आहे हे तिला प्रबोधन करणं गरजेचं आहे. तिचा प्रवास येतो, प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येक अनुभव वेगळा आहे. माझ्या या मैत्रिणी आहेत पण यांच्या तर मैत्रिणी नाही आणि असूही शकतात. म्हणून हेवा करणं, दावा करणं किंवा हे करणं मला स्वला बदलायचं. प्रॉपर्टी ऑफ वॉटर, पाण्याचं गुणधर्म काय, ग्लासमध्ये ठेवा तसा आकार घेईल, भांड्यात ठेवा तसा आहे. नदीला एकच असतं, नदीच्या प्रवाहाला मला समुद्राला मिळायचं. मग रस्त्यात मोठा दगड आहे, छोटा दगड आहे, गोंडा आहे, सतत प्रवाह करत राहणं. तसंच तुम्ही प्रबोधन करत राहणं. लगेच बदलाव परिवर्तन होणार नाही. पहिली अपेक्षा करा तुझा जोडीदार शोध बाबा. पण मी माझा जोडीदार, सहजीवनातला जोडीदार शोधताना मला फक्त पॅकेजकडे बघते, मला त्याची राहणीमान आवडते, त्याच्याकडे आईवडील नाही, सगळं आवडलंय, पण तो भावनिकपणे येतच नाही. मला काय नेमकं बघायचं हेच मला प्रशिक्षण दिलेलं नाहीये. मग ते नातं टिकणारच नाहीये, ते क्षणिक नातं राहणार आहे. लग्न झालं म्हणजे सर्वस्व प्राप्त होतं नाही. लग्न झाल्यानंतर भूमिका बदलतात, जबाबदाऱ्या वाढतात, हे ऍक्सेप्ट नाहीये. 30शीत लग्न झाल्यानंतर 35शी मध्ये मूल झालं तर झालं, असं काही म्हणत नाही. आपण स्वतः खूप ऍडजस्टमेंट करत पुढे आलो आणि आपलं एक्सपेक्टेशन चुकीचं आहे की माझ्या मुलीने काहीच ऍडजस्ट करायला नको, माझ्या मुलाने काहीच ऍडजस्ट करायला नको. मग आपल्या लाईफ मधलं स्ट्रगल त्यांच्या लाईफ मध्ये का नको, ते सहज सगळं त्यांच्या आयुष्यात भेटावं. आणि ही शिकवण आपण लहानपणापासूनच देतोय आणि त्याला 100% कारणीभूत आपल्या समाजातल्या आयाच आहेत की माझ्या मुलीने ऍडजस्ट नाही करणार, माझा मुलगा ऍडजस्ट नाही करणार. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्याच आया किंवा सगळ्याचे असं कारणीभूत नाही. तुम्ही तुमची मूल्य, मी पहिले शब्द वापरला, मूल्य डिफाईन करा. मला मी ॲडजस्ट केलं म्हणून तू ॲडजस्ट कर असं कुठल्याच आई बापांना वाटणार नाही. पण त्या स्पर्धेनंतर अहंकार आणि अहंकारानंतर माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, असं मी बऱ्याच वेळा हा म्हणजे अनुभव पण घेत आहे आणि महिलांबरोबर चर्चा करते ना तेव्हा हे जाणवतं पण आहे. तर या नात्याला आपण म्हणजे ह्या विचारांना आपण काय सांगू शकतो? असं काही म्हणत नाही. या नवीन पिढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना हे प्रशिक्षण करणं की तुम्ही लग्न करताय म्हणजे काय करताय, त्याची जबाबदारी काय आहे. मग तुम्हाला पॅकेज चांगलं आहे हो, पण ते पॅकेजचं उपभोग घेणं पण गरजेचं आहे. आणि नवीन लग्न झालेल्या मुली म्हणजे मी बरीच जवळून पण ही उदाहरणं बघितली आहे. येस, तर त्यांच्या अपेक्षा असतात की लग्न झाल्याबरोबर लगेचच मला प्रेम, विश्वास, आधार हे मिळायला हवं. हे नाही मिळते तर मग ह्या नात्याला नक्की किती अर्थ. ओके, याच्यासाठी काय सजेस्ट करा? ॲक्च्युली हा विषय खूप मोठा आहे. सगळ्यात थोडक्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो. पहिली गोष्ट म्हणजे लग्न पद्धती आपल्या बाळापर्यंत